नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2025 पदाचे नाव शिपाई पिऊन भरती याचा झालेला पेपर 30 ऑक्टोबर 2025 रोजीचा स्पष्टीकरणासहित. वेळ न दवडता सुरुवात करूया व्हिडिओला. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या. सोबतच आपल्या फेसबुक अकाउंटलाही फॉलो करून घ्या. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कुणी लावला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. आता मित्रांनो, अशा पद्धतीचा प्रश्न येत असतो, 4 पर्याय त्यामध्ये दिले जातात. तर मागच्या वेळेस या प्रश्नाचं उत्तर होतं अलेक्झांडर फ्लेमिंग अशा पद्धतीचं, किंवा अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या संदर्भातला प्रश्न विचारलेला होता. जर तुम्ही पर्याय पाहिले तर पर्याय आहे लुईस पाश्चर, एडवर्ड जन्नर आणि साल्क. तर आपल्याला दुसऱ्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या 26 एप्रिलच्या पेपरमध्ये लुईस पाश्चरच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा एडवर्ड जन्नर किंवा साल्क यांच्या संदर्भातला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि तशाच पद्धतीचे स्पष्टीकरण आपण घेणार आहोत. आता थोडंसं फास्ट घेऊया, ठीक आहे. हे सुरुवातीला तुम्हाला सांगणं गरजेचं. तर बघा, लुईस पाश्चर यांनी रेबीज म्हणजे पिसाळलेला कुत्रा चावल्यावर होणारा आजार यावर लस शोधली, ठीक आहे. असा प्रश्न जर आला की रेबीजची लस कुणी शोधली, तर लुईस पाश्चर. एडवर्ड जन्नर, जगातील पहिली लस म्हणजे देवीची लस कुणी शोधली, तर एडवर्ड जन्नर. आणि साल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक लसीचा शोध लावला. जर असा प्रश्न आला की पोलिओ प्रतिबंधक लसीचा शोध कुणी लावला किंवा पोलिओ लसीचा शोध कुणी लावला, तर साल्क. तर हे आलं पाहिजे, यासाठी आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर आपण आता इथून पुढचे संपूर्ण 30 प्रश्नाची ही प्रश्नपत्रिका असते शिपाई भरती मुंबई उच्च न्यायालयाची. तर हे लक्षात घ्या. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? आणि हा आहे पर्याय बी, पवनार, वर्धा. मग सेवाग्रामला कुणाचा आश्रम आहे? तर या ठिकाणी महात्मा गांधींचा आश्रम आहे. आनंदवन, चंद्रपूर. आता हे आश्रमाचं नाव आहे आणि हे जिल्ह्याचं किंवा शहराचं ठिकाण आहे. तर चंद्रपूर, आनंदवन चंद्रपूर इथे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी कार्य सुरू केलं होतं. तर साबरमतीला म्हणजे गुजरात राज्यामध्ये साबरमती या ठिकाणी सुद्धा महात्मा गांधीजींचा आश्रम आहे, किंवा गांधीजींच्या सत्याग्रहाचे ते मुख्य केंद्र आहे, ठीक आहे. तिसरा प्रश्न, शिवरायांची राजधानी कोणती होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रायगड, ठीक आहे. मग शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राजगड ही स्वराज्याची पहिली आणि प्रदीर्घ काळ राहिलेली राजधानी होती. तर पुणे, शिवरायांचे बालपण जिजाऊ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात गेले. चौथा प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सरोजिनी नायडू. मग सुचिता कृपलानी कोण होत्या? तर या होत्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या मुख्यमंत्री. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. तर विजयलक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 5, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? आणि ही स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. मग 26 जानेवारी 1950 रोजी काय झालं, तर या दिवसापासून राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो आणि 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणतो. मग 15 ऑगस्ट 1947 ला या दिवशी भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो. 6वा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यशवंतराव चव्हाण, ठीक आहे. तर यशवंतराव चव्हाण, इतर पर्याय बघूया. वसंतराव नाईक हे महाराष्ट्रात सर्वाधिक काळ 11 वर्षापेक्षा अधिक काळ हे मुख्यमंत्री राहण्याचा यांना मान जातो. तर मारुतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे भगीरथ मानले जातात. 7वा प्रश्न, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजीवनसत्व. मग ब जीवनसत्व याच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. असाही प्रश्न आलेला आहे की बेरी रोग हा कशामुळे होतो. तर क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही म्हणजे हिरड्यामधून रक्त येणे हा रोग होतो. हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर ड जीवनसत्व याच्या अभावामुळे मूडदूस म्हणजे हाडे ठिसूळ होणे हा आजार होतो. सूर्याच्या कोवळ्या उन्हातून ड जीवनसत्व मिळतं आणि सोबतच आपली जी खडबडीत टॉवेल असते तिच्यातून सुद्धा आपल्याला तिने अंग पुसल्यावर मिळतं ड जीवनसत्व. पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो. तर हा असतो तपांबर. पर्याय बी. स्थितांबर काय आहे. तर या थरात ओझोन वायू असतो जो सूर्याच्या अतिनील लहरीपासून आपले रक्षण करतो. जर ओझोन नसता तर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहू शकत नाही. आयनांबर या थरामुळे रेडिओ आणि टीव्ही लहरींचे प्रसारण करणे शक्य होते. 9वा प्रश्न. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते. खूप सोपं आहे. टंगस्टन लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहे. मग तांबे हे उत्कृष्ट वीज वाहक असल्याने घरातील विद्युत तारांमध्ये वापरले जाते. तर नायक्रोम याचा वापर इस्त्री, हीटर किंवा इलेक्ट्रिक शेगडीच्या कॉइल्समध्ये होतो. क्लिअर. नेक्स्ट. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कुणी केली. तर ही केली रासबिहारी बोस यांनी. ठीक आहे. मग सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. स्थापना केली नाही हे लक्षात घ्या. तर व्ही.डी. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे अभिनव भारत ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. तर लाला लजपतराय यांना पंजाब केसरी म्हटले जाते. त्यांनी सायमन कमिशन विरोधात लढा दिला. 11वा प्रश्न. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रज्ञानंद. तर गुकेश डोम्माराजू किंवा डी गुकेश हा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे आव्हान देणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. ठीक आहे. सॉरी, गुकेश डोम्माराजू हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याकडून प्रज्ञानंद झालेला आहे. करेक्शन करून घ्या. तर विदित गुजराती हा देखील भारताचा प्रसिद्ध ग्रँडमास्टर असून त्याने फिडे ग्रँड स्विस स्पर्धा जिंकलेली आहे. स्विस म्हणजे स्वित्झर्लंड. फिडे ही एक ऑर्गनायझर आहे, बुद्धिबळाच्या स्पर्धा आयोजित करते. तर ग्रँड मास्टर हे एक बुद्धिबळाच्या खेळाडूंसाठीची एक पदवी आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे मिल्की वे गॅलेक्सी किंवा आकाशगंगा. ठीक आहे. खर तर आकाशगंगा आणि मिल्की वे हे वेगवेगळं आहे, परंतु मराठीमध्ये आपण त्याला आकाशगंगा म्हणतो. मिल्की वे गॅलेक्सी असं त्याचं उत्तर आहे. तर उपग्रह हे ग्रहाभोवती फिरणारे खगोलीय घटक असतात, जसे की चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. ठीक आहे. आता ह्या वाक्यातून तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर होतात, म्हणजे असे तुमचे असंख्य प्रश्न याच्यातून क्लिअर होतात. 13वा प्रश्न बघा. हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे. आणि हे बांधलेलं आहे महानदीवर. तर गंगा ही भारतातील सर्वात लांब आणि पवित्र मानली जाणारी नदी आहे. गोदावरी हिला दक्षिण गंगा म्हणतात. ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे. सोबतच भारतातली द्वितीय क्रमांकाची लांब नदी आहे. तर यमुना ही गंगेची सर्वात मोठी उपनदी असून ताजमहल याच नदीच्या काठावर आहे. दिल्ली हे शहर याच नदीच्या काठावर आहे. आग्रा हे शहर सुद्धा याच नदीच्या काठावर आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या नद्या लक्षात राहत नसेल तर कोणाच्या तरी लग्नाला जा, म्हणजे तिथं तुम्हाला ऐकायला भेटेल गंगा सिंधू सरस्वतीच यमुना असो. तर प्रश्न क्रमांक 14. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिलं. तर हे विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज सुद्धा म्हणतात, तो पण नाव आहे. तर यांनी लिहिलेलं आहे. पु ल देशपांडे यांचे प्रसिद्ध पुस्तक बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली या त्यांच्या प्रसिद्ध कलाकृती आहे. याचे ते लेखक आहे. प्र के अत्रे म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे किंवा आचार्य अत्रे सुद्धा यांना म्हणतात. यांची झेंडूची फुले, करेचे पाणी हे आत्मचरित्र लिहिलेले आहे. ठीक आहे. कारा ही नदी आहे.
नदीच्या काठी त्यांचं गाव होतं, म्हणून त्यांनी कऱ्हेचे पाणी असं लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, पहिले मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा कृष्णा काठ असं आपल्या आत्मचरित्राचं नाव ठेवलेलं आहे, जे की कृष्णा नदीच्या काठावर त्यांचं बालपण गेलंय किंवा त्यांचा जन्म झाला त्या भागामध्ये. तर विजय तेंडुलकर यांनी सखाराम बाइंडर आणि घाशीराम कोतवाल या नाटकांचे लेखन केलेले आहे. ठीक आहे. 15वा प्रश्न, खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा लिहिलेला आहे संत ज्ञानेश्वरांनी. मग संत एकनाथांनी काय लिहिलं? तर भावार्थ रामायण आणि भारुडांची रचना त्यांनी केली. संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि मनाचे श्लोक हा ग्रंथ सुद्धा लिहिला. तर संत गाडगे बाबा यांनी कीर्तनाद्वारे स्वच्छतेचे आणि समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. ठीक आहे. 16वा प्रश्न, युरोप आणि आफ्रिका या दोन खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? तर यामध्ये भूमध्य समुद्र येतो, पर्याय सी. तर अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेला असलेला हा समुद्र आहे. तांबडा समुद्र हा आफ्रिका आणि आशिया खंडाच्या दरम्यान येतो. कॅप्सियन समुद्र हा जगातील सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा जलाशय आहे किंवा तलाव मानला जातो. ठीक आहे. हा खरं तर भूगोलाचा प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग आहे. फक्त जर भूगोल समजलं नसेल, नकाशे समजले नसेल, तर हे लवकर समजत नाही. जर तुम्हाला वाटलं की बाबा याच्यावर एक असा व्हिडिओ पाहिजे की संपूर्ण जगाचा नकाशा, कुठं कोणता देश आहे, कुठं समुद्र आहे, हे आम्हाला एका व्हिडिओत समजलं पाहिजे, तर तुम्ही मला तसा कमेंट करा. आपल्यावर त्यानुसार आपण एक व्हिडिओ बनवून टाकू. ठीक आहे. 17वा प्रश्न बघा, सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती किंवा कोणत्या देशाची आहे? तर ती आहे भारताची. आता पर्यायामध्ये इतर नावं आहेत, अमेरिका आणि इंग्लंड. तर अमेरिका ही जगातील पहिली लिखित राज्यघटना आहे. ठीक आहे. तर असाही प्रश्न येऊ शकतो. तर इंग्लंड या देशाची राज्यघटना अलिखित स्वरूपाची आहे. बघा, ज्यांच्या पासून सुरुवात झाली लोकशाहीला, त्यांच्याकडे लिखित राज्यघटनाच नाही. प्रश्न क्रमांक 18, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता बऱ्याचदा इथं गडबड होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव पाहिलं आणि संविधान बघितलं की आपण खाडकन उत्तर लिहून टाकतो. मात्र संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. तर सरदार पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि त्यांना पोलादी पुरुष म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते पहिले उपपंतप्रधान सुद्धा होते. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं? तर हे लिहिलेलं आहे बंकिमचंद्र चटर्जी. यांचं मूळ नाव बंकिमचंद्र चट्टोपाध्याय आहे, पण इंग्रजांना काय ते चट्टोपाध्याय एवढं अवघड येत नव्हतं, त्यांनी त्यांना चटर्जी करून टाकलं. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, लोकमान्य टिळक असं पर्यायामध्ये आहेत. त्यांच्याबद्दल बघूया. तर रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत आणि गीतांजली काव्यसंग्रह लिहिलेला आहे. साने गुरुजी यांनी श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक आणि धडपडणारी मुले हे साहित्य लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 20, भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 9 राज्य. तर कोणते कोणते 9 राज्य आहे बघा? 1 गुजरात, 2 महाराष्ट्र, 3 गोवा, 4 कर्नाटक, 5 केरळ. ही राज्य ही पश्चिम किनारपट्टीवर आहे, म्हणजे अरबी समुद्र या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर पूर्व किनारपट्टीला तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल ही 4 राज्य आहे, म्हणजे असे एकूण 9 राज्य आहेत. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? तर हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 6 राज्य. तर कोणकोणते 6 राज्य आहे? तर गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, कर्नाटक आहे आणि गोवा आहे. अशा 6 राज्यांना महाराष्ट्राची सीमा लागून आहे.
प्रश्न क्रमांक 22 बघा, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यवतमाळ. मग जळगाव हा केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तर अकोला याला महाराष्ट्राचे विदर्भातील कापसाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. प्रश्न क्रमांक 23, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर करार 1953 ला झालेला. ठीक आहे. पुणे करार काय आहे? तर पुणे करार 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात दलितांच्या आरक्षणाबाबत झाला होता. तर अकोला करार हा 1947 मध्ये महाविदर्भ राज्याच्या संदर्भात झालेला करार होता. प्रश्न क्रमांक 24, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर हे असतात उपराष्ट्रपती. ठीक आहे, म्हणजे जे कोणी उपराष्ट्रपती होईल ते राज्यसभेचे अध्यक्ष असतील. तर राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आणि तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. तर सरन्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. पंतप्रधान हे लोकसभेच्या बहुमतातील नेत्याचे प्रतिनिधी आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 25, रिश्टर स्केलने काय मोजले जाते? तर रिश्टर स्केलने भूकंप मोजला जातो. पर्जन्यमान हे रेन गॉज द्वारे मोजले जाते. तर समुद्राची खोली ही फॅथोमीटरने मोजली जाते. हवेचा दाब हा बॅरोमीटरने मोजला जातो. 26वा प्रश्न, मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हॉकी. ठीक आहे. तर मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27, अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नेमबाजी, शूटिंग. तर बॅडमिंटनशी संबंधित आहे पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल. तर बॉक्सिंगशी संबंधित आहे मेरी कोम. प्रश्न क्रमांक 28, एक अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 746 वॅट. तर वॅट हे विद्युत शक्तीचे लहान एकक आहे. तर इंजिनची शक्ती मोजण्यासाठी हॉर्स पॉवर वापरली जाते किंवा हे युनिट वापरलं जातं. तर हे लक्षात ठेवायचं. 3 HP ची मोटर, 4 HP ची मोटर जे म्हणते ते हॉर्स पॉवर असते. हॉर्स पॉवर म्हणजे घोड्याची ताकद. तर 3 HP म्हणजे 3 घोड्यांनी ओढून जेवढी ताकद मिळेल तेवढी एक मोटर फिरते, तर त्याला 3 HP म्हणतात. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत व चीन. बघा, भारत आणि पाकिस्तान यामध्ये रँडक्लिफ रेषा आहे. सीमारेषेला नाव आहे. ठीक आहे. रँडक्लिफ हे अधिकारी होते त्या आयोगाचे, ज्यांना सीमा ठरवण्याचा कमिशनवर नेमलं होतं. त्यांच्यानुसार ते रँडक्लिफ नाव देण्यात आलं. तर हे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये ड्युरंट रेषा आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाज सुधारकाचा मोठा वाटा आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजा राममोहन राय. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली आणि विधवा विवाहासाठी कार्य केले. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि तरुणांना जागृत केले. तर मित्रांनो, हा होता आपला मुंबई उच्च न्यायालय लेखी परीक्षा 2025, 30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेला शिपाई म्हणजेच पिऊन या पदासाठीचा पेपर. या पदामध्ये 30 मार्काचे प्रश्न येतात आणि 30 प्रश्न असतात. 1 तासासाठी हा पेपर होतो. तर हा व्हिडिओ एकदम पॉवरफुल आपण बनवलेला आहे. जास्तीत जास्त आपल्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि अशा आणखी आपल्या 3 प्रश्नपत्रिका मागच्या म्हणजे एकूण 4 व्हिडिओ येणार आहे. हा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा, तिसरा, चौथा व्हिडिओ आज उद्या 2 दिवसात सगळे व्हिडिओ येऊन जातील. आणि या अगोदर सुद्धा आपले 7 व्हिडिओ या संदर्भातले प्रसिद्ध झालेले आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती आपल्या चॅनलवर. ते सगळ्यांनी जाऊन बघावे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.